अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थांची पुण्यतिथी येत आहे, तर त्या निमित्तानं जर तुम्हाला 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करायचे तर कसे करायचे बघा, मी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 26 एप्रिल 2025ला शनिवारी या दिवशी आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर ते 20 एप्रिल 2025 रोजी करायचं आहे, जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, म्हणजे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षदा, एक फूल टाकायचं आहे, स्वतःचं नाव गोत्र बोलायचं आहे, तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती बोलायची आणि 7 दिवसांचे हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि मी माझी ही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे असे मनातल्या मनात आपण म्हणायचं आहे. तुमची कोणती मनोकामना नसेल तर फक्त महाराज माझ्यावर माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हातात जे पाणी आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे, असा साधा सोपा संकल्प करायचा आहे. पूजा मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे, त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे, त्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, महाराजांची मूर्ती ठेवायची, दिवा लावायचा आहे. 7 दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे. बाकी 7 दिवस अखंड दिवा ठेवणं शक्य नसेल तर जोपर्यंत आपण रोज वाचन करतोय तेवढा वेळ तरी दिवा तेवत राहायला हवा आहे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे पूजा मांडणीसाठी मोठं घर नाही किंवा लहान मुलं आहेत, तुम्ही पूजा मांडणी करू नाही शकत, तर अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल. 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याने पालन करायचे आहे. नॉनव्हेज खायचं नाही, परान्न घ्यायचं नाही. 7 दिवस सात्विक अन्न खायचं आहे. 7 दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करावी. पारायणाच्या समाप्ती दिवशी पुरणवरणाचा स्वयंपाक करायचा आहे. जर ते शक्य नसेल तर वरण भात भाजी, घेवड्याची शेंगाची भाजी आवर्जून करावी आणि पोळी यासोबत काहीतरी गोड पदार्थ बनवावा. 3 नैवेद्य दाखवावे, त्यानंतर आरती करावी. सुरुवातीला गणपतीची, नंतर महाराजांची, त्याच्यानंतर स्वामींची, त्यानंतर कुलदेवी आणि कुलदैवत अशा 5 आरती कराव्यात. त्यानंतर जे काही जोडपं तुम्ही बोलवलं असेल त्यांना जेवू घालावं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी अन्नग्रहण करावे आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. गाय मिळत असेल तर तो 1 नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. 7 दिवस वाचनाची वेळ एकच ठेवावी, बसण्याची जागा एकच असावी आणि आसन जे घेतो ते सुद्धा एकच असावे. वाचनाची वेळ कधी काही अडचण आली, इकडे तिकडे गेली तरी चालतं, पण शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन आपल्याला करायचं नाही, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्त 3:30 पासून ते सायंकाळी 4 पर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. फक्त 12 ते 12:30 दुपारची वेळ सोडून आपल्याला कधीही वाचन आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.